नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीत आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, एमपीएससीने काय केलेलं आहे, आता प्रसिद्धी पत्रक पब्लिश केलेलं आहे बघा 24 डिसेंबर 2025ला. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह जी आपली आन्सर शीट असते ना, त्याला आपण ओएमआर शीट म्हणतो, तर त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. तर ते बदल काय आहेत ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. लोड न घेता व्यवस्थित शांत चित्तानं ते बदल ऐकून घ्यायचे आहेत, व्यवस्थित काय बघा ते. तर आपल्याला 2 पार्टमध्ये प्रश्नपत्रिका असते बघा, उत्तरपत्रिका असते. तर त्यामध्ये पार्टी आपण ते वेगळा करतो आणि एक घरी घेऊन येतो, ज्याला आपण काय म्हणतो, कार्बन कॉपी. आता लक्षात घ्या, आपला जो बदल आहे म्हणजे बैठक क्रमांक आहे तो सेम राहणार आहे, अल्फा न्यूमेरिक आणि न्यूमेरिकचा. तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे भाग 1 आणि भाग 2 आपण वेगळा करायचो बघा. तर त्याने काय म्हटलेलं आहे आता, तर तो समविक्षकानं वेगळा करणार आहेत, म्हणजे एक्झामिनर वेगळा करणार आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता त्याचा वेगळा टाईम देतील का नाही देतील ते नंतर सांगतील ते, किंवा एक्झामच्या आपल्याला वेळेस आधी कळेल ते काय आहे ते. आता बघा, आता उत्तर काय करायचो आपण, तुम्हाला एक साधं सिंपल आहे. आता समजा क्वेश्चन नंबर 1 आहे. तर क्वेश्चन नंबर 1 सोडवताना तुमच्या पुढे किती होते? 4 असे गोळे होते. 4 गोळे होते आणि तुम्ही एक त्यापैकी एखाद्याला निवडायचं आणि जर तुम्हाला सोडवायचं नसेल तर तुम्ही सोडून पुढे जायचं. पण आता तसं नाही. आता काय बदल झालेला आहे बघा, एक प्रश्न असेल तर त्यासंबंधी किती 5 असे गोळे असतील. जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही, तर 5वा गोळ हे करायचं आहे. हे लक्षात ठेवा. हे काय आहे? कंपल्सरी आहे आणि हे जर तुम्ही काही केलं नाही, असं जर सोडून गेलात रिकामच, हे 5च्या 5 गोळीमध्ये एक पण गोळ केला नाही पुढे गेलात ना, तर त्याचा निगेटिव्ह मार्क पकडण्यात येईल. म्हणजे पॉइंट 25 हे निगेटिव्ह पकडण्यात येतील. हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे बघा, लक्षात ठेवा. जर तुम्ही असे 4-5 प्रश्न सोडून दिले, तर तुमचे ते निगेटिव्ह पकडतात. बरेच विद्यार्थी 100 पैकी 70-80 अटेम्प्ट करतात. त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, की तुम्हाला जर अटेम्प्ट करायचं नसेल, तर 5वा गोल भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे का? तर त्यांनी का केलं हे काय माहीत नाही, पण आपल्याला एक काम वाढलेलं आहे. कारण तुमचं जे गोल करण्याचं कंबाईनमध्ये जे वेळ असतो ना, तो लागतो त्याला. त्याच्यामध्ये एखादा मिनिट जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये काय केल्यानंतर ते काउंट होणार नाही. आधी कसं जायचं, की तुमची उत्तरपत्रिका ही चेक केली जायची. पण आता ती अवैध आहे. त्याला 2 कारणं महत्त्वाची आहेत बघा. जर काळ्या शाईचा आधी काय होतं, निळी शाई किंवा काळी शाईचा तुम्ही बॉलपेन वापरू शकत होता. काही विद्यार्थी काय करतात, निळी शाई वापरायचे. आता तसं चालणार नाही. गपचूप तुम्हाला ब्लॅक पेन न्यायचा आहे. कुठला? ब्लॅक पेन न्यायचा आहे. बॉल पेन जो तुम्ही गोल करायला वापरतात तो, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुमची उत्तरपत्रिका चेक होणार नाही. अवैध संबंधित येईल बघा, त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. मूळ उत्तरपत्रिकेच्या जर भाग 1 आहे ना, तर तुमचं जे त्यासाठी तुम्ही ब्लॅक पेन वापरायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता त्यांनी काय दिलंय, बाकीचे सगळे नेहमीचे पॉइंट आहेत बघा, की जर तुमची उत्तर म्हणजे ओळख दाखवण्याचा प्रयत्न करणं, एक भागवर काहीतरी लिहिणं किंवा मजकूर खोडकर करणं, हे नॉर्मल पॉइंट आहेत. पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, की तुम्ही काय करणं, बॉल पेन हा ब्लॅक वापरणं, हे सगळं लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी ब्लू साईजचा पेन वापरतात, हे लक्षात ठेवा. अजून काय महत्त्वाचं आहे, हे बदल आहेत ना, कधीपासून लागू केले जातील बघा, तर 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व भरती प्रक्रियेदरम्यान हे केले जातील. म्हणजे 1 मार्च 2026 हे लक्षात ठेवा. आत्ता नाही. जानेवारीच्या ह्याच्यामध्ये कंबाईनचे पेपर होणार आहेत त्यासाठी नाही. 2026च्या ह्याच्यासाठी तुम्हाला अर्धा तास वेळ दिलेला असतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला अर्धा तास वेळ दिलेला असतो. त्याच्यामध्ये सर्व माहिती भरून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जरी तुम्ही उत्तरपत्रिकेतला समजा आपला प्रश्न क्रमांक असतो बघा, इथं बाजूला चौकोनमध्ये प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असतो. तो जर उत्तरपत्रिकेमध्ये नाही लिहिला, तरीही तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाणार नाही, अवैध समजण्यात येईल. उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपत्रिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास ती उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. हे 2 पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला करावंच लागणार आहे. काही-काही जण आधी ते तुमचं कोड टाकायचे विसरायचे. आता तर हे उत्तरपत्रिकेचा क्रमांक पण कंपल्सरी केलेला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.